ज्या दिवशी छत्रपती श्री शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्याहून सुटून राजगडावर पोहोचले, तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला आग्र्याहून सुटका स्मृती दिन श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाने राजगड उत्सव म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली। छत्रपती श्री शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून स्वराज्यात सुखरूप परत आले, तो दिवस श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ गेली 44 वर्षे दुर्ग राजगडावर आग्र्याहून सुटका स्मृती दिन म्हणून साजरा करत आहे। आग्र्याहून सुटका स्मृती दिन उत्सवाचा पूर्वार्ध, जेथून स्वराज्याच्या प्रतिकूल परिस्थितीत राजगडावर स्वराज्याची पहिली राजधानी स्थापन करून आणि पुढील तब्बल 2 तपापेक्षा अधिक काळ महाराजांचे वास्तव्य असलेल्या आणि हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी दुर्ग राजगडाकडे जाणते अजाणतेपणे दुर्लक्ष होत असताना त्याला प्रकाशात आणण्यासाठी आणि दुर्ग राजगड आणि दुर्ग रायगड यातील फरक लक्षात यावा म्हणून आग्र्याहून सुटका स्मृती दिन साजरा करायचे ठरवले गेले। त्यात थोर इतिहासकार कैलासवासी प्राध्यापक ग ह खरे, प्राध्यापक प्र के घाणेकर, कैलासवासी भारतग्रज मळेकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी वसंतराव प्रसादे आणि समवैचारिक मंडळींनी एकत्र येऊन श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाची स्थापना केली। अतिशय प्रतिकूल परिस्थितीत 1980 साली हा उत्सव साजरा करण्याचा विडा उचलला गेला। त्यावेळेचे आपले संस्थापक अध्यक्ष वसंतराव प्रसादे उर्फ बाप्पू यांनी हिरिरीने या उत्सवाला आपल्या हनुमान व्यायाम मंदिरातील तरुणांना घेऊन दुर्ग राजगड येथे साजरा करण्यास सुरुवात केली। आग्र्याहून सुटका स्मृती दिन हा सोहळा दुर्गराज राजगड येथे गेली 44 वर्षे श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करीत आहे। उत्सव साजरा करण्याचे उद्दिष्ट छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे 25 वर्षाहून अधिक काळ वास्तव्य असलेला तसेच स्वराज्याची पहिली राजधानी असणारा दुर्ग राजगड उपेक्षित होता। ज्या सदरेवरून स्वराज्याचा राज्यकारभार चालायचा त्या सदरेचा पुनर्विकास करणे, तसेच दुर्ग शिवनेरी हा महाराजांच्या जन्मामुळे आणि दुर्ग रायगड हा महाराजांच्या राज्याभिषेकामुळे आणि त्यांनी येथे देह ठेवल्यामुळे आणि पुढील काही वर्षे स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून प्रकाशात आलेले दुर्ग, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, जेथून खऱ्या अर्थानं स्वराज्याची पायाभरणी झाली, महाराजांच्या आयुष्यातील बहुतेक घडलेल्या घटनांचा साक्षीदार असलेला राजगड, निम्म्यापेक्षा अधिक आयुष्य याच दुर्गावर व्यथित झाले, त्याबद्दलचा इतिहास लोकांच्या समोर आणून दुर्ग संवर्धन करणे आणि त्याची ज्योत सतत तेवत ठेवणे। पूर्वी किल्ल्यावर जेथून स्वराज्याचा राज्यकारभार चालायचा ती सदर मूळ स्वरूपात उभी होती, परंतु काळाच्या ओघात ती पूर्णपणे पडली, जमीनदोस्त झाली। ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि पुणे महानगरपालिकेने दिलेल्या निधीमुळे पुरातत्व खात्यामार्फत परत बांधून झालेली आहे, परंतु त्या सदरेचे लोकार्पण मात्र अजूनही राहिले आहे। आग्र्याहून सुटका स्मृती दिन उत्सव, या उत्सवाची तयारी साधारणपणे 3-4 महिने अगोदर सुरू होते, कारण हा उत्सव संपूर्णतः लोकवर्गणीतून साजरा होतो। घरोघरी ओळखीच्या व्यक्ती, ओळखीचे मित्र परिवार यांच्याकडे जाऊन या उत्सवासाठी मंडळाचे कार्यकर्ते वर्गणी गोळा करतात। उत्सवाच्या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याची व पारंपरिक कार्यपद्धतीने सांस्कृतिक वारसा जपत हा कार्यक्रम पार पडण्यासाठी मंडळ कसोशीने प्रयत्नात असतो। कार्यक्रमाचे स्वरूप, आग्र्याहून सुटका स्मृती दिन हा कार्यक्रम 2 विभागात होतो। पुण्यातील लाल महाल येथून छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा मान्यवरांच्या हस्ते होतो आणि ती पालखी राजगडकडे मार्गस्थ होते। दुर्ग राजगडावरील उत्सव, त्यानंतरच्या शुक्रवार, शनिवार आणि रविवार दुर्ग राजगडावर आणि पायथ्याला हा कार्यक्रम होतो। खंडोबाच्या माळावर शनिवारी दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम असतात, तसेच रात्री गड जागरण, मान्यवरांचे व्याख्यान, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असतात। या कार्यक्रमाला समाजातील नामवंत वक्ते, इतिहास संशोधक, मान्यवर मंडळ बोलावते। रविवारी सकाळी गडावर ध्वजवंदन आणि नंतर महाराजांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखीतून मिरवणूक निघते आणि पद्मावती मंदिर करून सदरेवरती त्याची सांगता होते।
पयवृन्द कहा अरुचन्द कहा सरजा